बातमी आता पुण्यातून आहे। पुण्यामध्ये भाजप पक्षप्रवेशावरून नाराजी नाट्य बघायला मिळत आहे। पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांसाठी या आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अमोल देवळेकर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला जातोय आणि याच विरोधात हे भाजपचे जुने पदाधिकारी नाराज आहेत। पुण्यातल्या ऑपरेशन लोटस वरून आता भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले सविस्तर अपडेट्स देत आहेत। योगेश, पुण्यामध्ये भाजपच्या गोटात नेमकं काय चाललंय? निश्चितच मुंबईमध्ये आज पुण्यातले जे काही भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी या पक्षप्रवेशाला आता विरोध होताना पाहायला मिळतोय। भाजपचेच जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी विरोध होताना दिसतो आणि त्यामुळे पुण्यातल्या या भाजप कार्यालयाबाहेर हे सर्व आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। नेमका का विरोध आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यांच्या हातात काही पोस्टर्स देखील आहेत। तुम्ही का नेमका विरोध करतायत? अमोल देवळेकरांना तुमचा विरोध आहे आणि नेमका का विरोध आहे? विरोध असा आहे साहेब की आमचा पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। पक्ष वाढावा मान्य आहे, आम्हाला काहीच हरकत नाहीये। पण जो पक्षाच्या विरोधात आहे आणि जो माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस 15 ऑगस्ट आणि त्याचबरोबर जो आपलं अष्टमी होती गोकुळ अष्टमी त्या दिवशी त्यांनी आव्हान केलं की सगळे कत्तलखाने बंद करा व सर्वांना आव्हान केलं की हा पवित्र दिन आहे, त्या दिवशी तुम्ही मांस मच्छी म्हणजे उपहार करू नका। परंतु या माणसांनी मुद्दामून 1000 किलो मटन चिकन हे एडिगम चौक कॅम्प म्हणजे नानापेठेमध्ये वाटप केले मुद्दामून आणि अवहेलना केली आमच्या पक्षाची, आमच्या भावनेची, आमच्या धर्माची। अशा माणसाला आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। बहुतेक आमच्या नेत्यांना माहित नसेल, कुणाला माहित नसेल, कारण सांगितलं नाही का या सगळ्या गोष्टी? कळलं ना साहेब, आम्हाला आत्ता कळल्यावरती आम्ही आलो नाही इमिजिएट। आम्हाला कळलं असतं सकाळी तर आम्ही सांगितलं असतं आणि संघ परिवाराशी आम्ही बोललेलो आहे। संघ परिवाराने त्यावेळेस सांगितलं की याचा होत नाही, पण तो स्वतःहून सांगतोय की माझं होणार आहे। ठीक आहे, आम्ही सगळ्यांना सांगितलं, तो थांबलेला आहे। पण आज झाल्यावरती हे सर्व जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते सगळे आम्ही सर्व त्या भागात काम करत असतो म्हणजे कॅन्टोन्मेंटमध्ये आणि आम्ही ते आपले हेमंत भाऊ रासने आमचे आमदार आहे, आमचे सुनील भाऊ कांबळे आमदार आहे, आमचे नेते आदरणीय आपले मुरल्यांना मोहोळ, आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय त्या भागामध्ये। म्हणजे बापट साहेबांपासून घेऊन मुक्ताताईंपासून घेऊन आज आमदारांबरोबर आम्ही काम करतोय, हेमंत भाऊंबरोबर, सुनील भाऊंबरोबर। परंतु काही स्थानिक लोक आहेत त्या लोकांनी हा उठाडव केलेला आहे। अमोल देवळेकर आधी कुठे होते, आता तुमच्या पक्षात आलेले आहेत, काय नेमकी त्यांची पार्श्वभूमी? अमोल देवळेकर हे पहिले राष्ट्रवादी या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। आचारसंहितेचं उल्लंघन प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। भिवंडीतून मतदारांना मतदानावरती प्रभाव टाकण्यासाठी आणल्याचा आरोप केला जात होता। झाकीर मिर्झा, शाकिब तसेच सादिब मेहराज यांची नावं आता तपासात समोर आलेली आहेत आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसात 174 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांची ही मोठी कारवाई आहे।